हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. न्यूट्रिएंट सिरीजमध्ये आपण मागच्या 2 एपिसोडमध्ये वॉटर सोल्युबल विटॅमिन्स बघितले, ज्यामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ह्या 2 गोष्टी बघितल्या. आजपासून आपण बघणार आहे फॅट सोल्युबल विटॅमिन्स. त्याच्यामध्ये 4 विटॅमिन्स आहेत: विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन के आणि विटॅमिन ई. तर यातलं प्रत्येक विटॅमिन आपण रोज बघणार आहे, त्याचं काय शरीरामध्ये त्याचा रोल आहे, ते डिफिशियन्सीचे काय सिम्पटम्स आहेत आणि कोणत्या पद्धतीने आपण त्याची डिफिशियन्सी कमी करू शकतो. तर विटॅमिन एचं सगळ्यात स्ट्रायकिंग महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे विजनवर, डोळ्यामध्ये काही स्पेशलाइज्ड सेल्स असतात आणि त्या सेल्ससाठी विटॅमिन ए खूप गरजेचं असतं. दुसरी गोष्ट आहे इम्युनिटीसाठी. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी प्रत्येक विटॅमिन किंवा कुठलंही आता आपण आयर्न, कॅल्शियम किंवा हे विटॅमिन बी, सी, कुठलीही गोष्ट आपण बघितली तर प्रत्येक वेळी इम्युनिटीसाठी हे सगळे खूप गरजेचे आहेत. हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता इम्युनिटीमध्ये याचा रोल काय आहे, तर ज्या सेल्स फॉर्मेशन असतं आणि सेल्स ज्या त्यांचं पूर्ण आयुष्य व्यवस्थितपणे त्या जगतायत आणि त्याच्यानंतर त्याची डेथ होतीये, त्या सेलची डेथ होतीये किंवा त्याचं कार्यक्षमता संपतीये, हे जी संपूर्ण सायकल असती ही या सगळ्या विटॅमिन्समुळे व्यवस्थित चालते. मग यातलं कुठलंही विटॅमिन जर कमी जास्त प्रमाणात असेल तर ह्या सेलचं जे फंक्शन आहे तेच नीट होत नाही आणि मग ह्या सगळ्या सेल्स असतात. मग त्याच्यामध्ये पांढऱ्या पेशी असतात, लाल पेशी असतात. पांढऱ्या पेशींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात की ज्या वेगवेगळ्या रोगांना वाढून देत नाहीत किंवा जर बॅक्टेरिया, व्हायरसचे इन्फेक्शन झालं तर त्यांना मारण्यासाठी मदत करतात. तर इतकं महत्त्वाचं कार्य ह्या सगळ्या पेशींकडून चाललेलं असतं आणि ह्या पेशींना, ह्या सेल्सना हेल्दी ठेवण्याचं काम हे सगळे विटॅमिन्स आणि मिनरल्स करत असतात. त्यामुळे अर्थातच विटॅमिन ए सुद्धा इथं खूप मोठा त्याचा रोल आहे आणि त्याची डिफिशियन्सी झाल्यानंतर इम्युनिटीवर त्याचा संपूर्णपणे परिणाम होतो. बोन हेल्थ उत्तम ठेवण्यासाठी विटॅमिन एची अतिशय गरज असते. कॅल्शियममध्ये आपण बघितलं की फक्त कॅल्शियम असं बोनसाठी करून चालत नाही. तिथं अनेक प्रकारचे मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात. ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या बोन्सला चांगल्या पद्धतीनं ठेवतात. स्किन तुमची चांगली ठेवण्यासाठी आता विटॅमिन एमध्ये काय आहे की तुमची डेड स्किन जाणं किंवा नवीन स्किन छान पद्धतीनं बनणं किंवा तुमचे जे पोर्स असतात, स्वेट ग्लँड्स आहेत, ते ओपन ठेवणं, ह्या सगळे काम रेटिनॉल करतं. रेटिनॉल म्हणजे विटॅमिन एचा डेरिव्हेटिव्ह. आता तुम्ही अनेक स्किन प्रोडक्टमध्ये हल्ली ऐकलं असेल की रेटिनॉल आहे, हे तुमचं डेड स्किन इझिली रिमूव्ह करतं किंवा नॅचरल केमिकल पिलिंग करतं, माइल्ड पिलिंग करतं. तर रेटिनॉल हा विटॅमिन एचाच डेरिव्हेटिव्ह आहे जो ॲनिमल प्रोडक्टमध्ये मिळतो. आणि कॅरोटीन हा तुम्ही ऐकला असेल शब्द, हा व्हेजिटेबल्समध्ये मिळतो. तर स्किनमध्ये काय करतो हा, तर डेड स्किन काढणं किंवा तुमचं जे ब्लेमिशेस, चेहऱ्यावरचे जे डाग असतात ते एक प्रकारची डेड स्किनच असते, तर ती पटकन रिमूव्ह न होणं हे सगळे डिफिशियन्सीचे परिणाम आहेत. आता विटॅमिन ए लक्षात घ्या तुम्ही, फॅट सोल्युबल विटॅमिन आहे, म्हणजे त्याच्यासाठी तेल, तूप ह्या प्रकारचं कुठलं तरी फॅट त्याच्यासाठी अवेलेबल व्हायला लागतं. आणि हे विटॅमिन एक चांगली गोष्ट आहे आणि वाईटही गोष्ट आहे की जर तुम्ही काही दिवस चांगल्या पद्धतीनं विटॅमिन एचं किंवा फॅट सोल्युबल विटॅमिनचं जर तुम्ही इंटेक घेत असाल तर ते छान पद्धतीनं शरीरामध्ये स्टोअर होतं, जनरली लिव्हरमध्ये स्टोअर होतं. पण ह्याचा साईड इफेक्ट असा आहे की तुम्ही खूप जास्त जर फॅट सोल्युबल विटॅमिन्स घेतले तर त्याची शरीरामध्ये टॉक्सिसिटी होते, म्हणजे ते इतक्या प्रमाणात वाढतं की ते शरीराला हार्म करू शकतं. त्यामुळे विटॅमिन ए, डी, ई, के याचे रेकमेंडेड डोस असतात आणि तेवढे रेकमेंडेड डोसच घ्यायला लागतात. तर विटॅमिन एचा रेकमेंडेड डोस साधारण स्त्रियांसाठी 700 मायक्रोग्रॅम आहे आणि पुरुषांसाठी 900 मायक्रोग्रॅम आहे. आपण जसं म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये हे सगळे विटॅमिन्स आपल्याला जास्त लागतात, तर विटॅमिन एच्या बाबतीत किंवा या सगळ्याच विटॅमिनच्या बाबतीत एक गोष्ट कटाक्षानं पाळायला लागते की प्रेग्नन्सीमध्ये डिमांड जरी त्याचा जास्त असला तरी जी रेकमेंडेड व्हॅल्यू आहे तेवढंच घ्यावं लागतं. विटॅमिन ए जर प्रेग्नंट लेडीनं खूप जास्त प्रमाणात घेतलं, मग ते सप्लिमेंट थ्रू असो किंवा फूड थ्रू असो, तर त्याचा टॉक्सिक परिणाम त्या स्त्रीला तर होतोच, पण होणाऱ्या बाळावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे विटॅमिन ए, डी, ई, के हे डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यायचे. तर विटॅमिन ए डिफिशियन्सी झाल्याचे सिम्पटम्स काय आहेत, तर पहिला विजनवर हे
काम करतं, म्हणजे विजनवर त्याचा परिणाम होतो. तर नाईट ब्लाइंडनेस, रातांधळेपणा, तर याचा सिम्पटम काय आहे तर ती व्यक्ती दिवसा व्यवस्थित बघू शकते. तर दिवसा याचा इथं अर्थ काय आहे की जेव्हा स्वच्छ उजेड असतो तेव्हा ती व्यक्ती व्यवस्थित बघू शकते, पण जेव्हा अंधुक प्रकाश असतो किंवा थोडासा अंधार असतो तेव्हा त्या व्यक्तीला ब्लाइंडनेस येतो. म्हणजे आपण जे नॉर्मल ज्याच्या विजन आहे ते अंधारातही साधारण बघू शकतो आपण, आपल्याला अंदाज येतो की इथं काय आहे कसं आहे. पण व्हिटॅमिन ए खूप डिफिशियन्सी झालेल्या व्यक्तीला पूर्ण ब्लाइंडनेस, म्हणजे तिथं पूर्ण अंधार दिसतो, त्यांना काहीही दिसत नाही. दुसरं, इम्युनिटी कमी होते, बोन हेल्थ कमी होते, स्किन डॅमेज व्हायला लागते, या सगळे त्याचे इतर सिम्पटम्स आहेत. आता व्हिटॅमिन ए असतं कशामध्ये तर सगळ्या येल्लो आणि ऑरेंज, पिवळ्या आणि केशरी रंगाचे जे शेड्स आहेत सगळे ते शेड्स ज्या ज्या भाज्यांमध्ये फळांमध्ये आहेत त्या सगळ्यामध्ये कॅरोटीन नावाचं व्हिटॅमिन एचा फॉर्म असतो. आणि सगळ्या हिरव्यागार ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कॅरोटीन असतं. आता मी याच्यात 2 प्रकार का सांगतेय तर तुम्हाला आयनचा व्हिडिओ आठवत असेल, त्याच्यामध्ये हीम आयन आणि नॉन हीम आयन, म्हणजे डायरेक्ट ॲब्सॉर्ब होणारं आणि थोड्या वेळाने ॲब्सॉर्ब होणारं आयन होतं. तसंच व्हिटॅमिन ए मध्ये आहे. ॲनिमल प्रोडक्ट्समध्ये, एगमध्ये जे व्हिटॅमिन ए असतं ते पटकन बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं, पटकन अवेलेबल होतं. भाज्यांमध्ये, फळांमध्ये जे असतं ते पटकन ॲब्सॉर्ब केलं जात नाही. त्यामुळे ज्यांचं नॉनव्हेज डाएट आहे त्यांना जनरली व्हिटॅमिन एची डिफिशियन्सी होत नाही. पण जर समजा डिफिशियन्सी झाली असेल तर तुम्हाला भाज्या आणि फळं ही नॉनव्हेजपेक्षा दुप्पट क्वांटिटीमध्ये खायला लागतात. म्हणजे तिथं जर 10 ग्रॅम समजा लिव्हर आहे, लिव्हरचं काहीतरी बनवून खातात त्याच्यामध्ये 10 ग्रॅम लिव्हर आहे, तर तुम्हाला इकडं 20 ग्रॅम येल्लो फ्रूट कुठलंही असेल, भोपळा असेल किंवा कोणतंही दुसरं फ्रूट असेल, ब्रोकोली असेल ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर आहे, गाजर असेल, तर ते तुम्हाला त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये घ्यायला लागतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फॅट सोल्युबल आहे, त्यामुळं त्याच्याबरोबर आपल्याला फॅट पेअरअप करायला लागतं. तर आता जेव्हा भाजी केली जाते तेव्हा अर्थातच त्याच्यामध्ये तेल असतं, तर ते तेल त्याच्या डायजेशनला मदत करतं. आणि आता बऱ्याच वेळा आपल्याकडं गाजर हा भरपूर आपल्याकडे इझिली अवेलेबल सोर्स आहे. तर गाजर नुसतं कट करून खातात लोक सलाडमध्ये, त्याच्याबरोबर काही नसतं. आता तुम्ही ऐकलं असेल सलाड ड्रेसिंग असतं, मग त्याच्यामध्ये काय असतं, सलाड ड्रेसिंगमध्ये कोणतं तरी ऑइल असतं, कच्चं तेल असतं, व्हर्जिन ऑइल असतं, ते वापरलं जातं. किंवा मग आपल्याकडे ज्या कोशिंबिरी करतात, जे आयडियल फॉर्म आहे की ज्याच्यावर तुपाची किंवा तेलाची फोडणी असते, तर ते तूप किंवा तेल त्या कोशिंबिरीमधल्या जे रॉ पदार्थ आहेत, कच्चे पदार्थ आहेत, त्याच्यातले जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते ॲब्सॉर्ब करायला मदत करतात. नुसती तुम्ही गाजरं खाल्ली, नुसता तुम्ही भोपळा खाल्ला, त्याच्याबरोबर जर फॅट नसेल तर त्याच्यातलं व्हिटॅमिन ए ॲब्सॉर्ब होत नाही. त्यामुळं गाजराचा हलवा कशासाठी असतो, त्याच्यामध्ये तूप ॲड असतं, त्याच्यामुळं ते अवेलेबल होतं. गाजराची कोशिंबीर केली तर त्याच्यावर फोडणी पाहिजे. भोपळा जर असेल तर भोपळ्याचं तुम्ही काही भोपळ्याचं तुम्ही हे सुद्धा भोपळा उकडून जेव्हा खातात तेव्हा त्या उकडलेल्या भोपळ्याबरोबर तुम्ही दूध घ्या, किंवा मग आपल्याकडे भोपळ्याच्या घाऱ्या केल्या जातात जे तेलात तळलेल्या असतात, त्याच्यामुळं ते फॅट अवेलेबल होतं. तर तुम्ही लक्षात घ्या, कोणतीही जर व्हिटॅमिन एची तुम्ही गोष्ट घेत असाल तर त्याच्याबरोबर तेल किंवा तूप या दोन्हीमधली कुठली तरी एक गोष्ट पेअर केली पाहिजे, तरच ते व्हिटॅमिन ए ॲब्सॉर्ब होतं. तुम्ही जर व्हिटॅमिन एचं सप्लिमेंट घेत असाल तर ते अलॉंग विथ फूड घ्यायचं, जेवताना घ्यायची ती गोळी, म्हणजे जेवायच्या आधी 1-2 मिनटं किंवा जेवण झाल्यानंतर. कारण का तर अन्नामध्ये जे फॅट आपण घेतो तेल आणि तुपाच्या फॉर्ममध्ये, त्याच्यामध्ये ते त्या फॅटमध्ये ते व्हिटॅमिन ए ॲब्सॉर्ब होतं आणि ते आपल्या बॉडीला अवेलेबल होतं. तर दिस वॉज ऑल अबाउट व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए अतिशय गरजेचं आहे, पण त्याच्या गिवन डोसेसमध्ये, कारण त्याची टॉक्सिसिटी होते, शरीरामध्ये स्टोअर होत असल्यामुळे. आता डिफिशियन्सी का होते ह्या सगळ्या, म्हणजे इतकं अवेलेबल आहे आणि स्टोअरसुद्धा होते तरी त्याची डिफिशियन्सी काय होते, तर तुमच्या लिव्हरला कोणता आजार असेल, म्हणजे लिव्हर डॅमेज असेल, लिव्हरला इन्फेक्शन झालं असेल, किंवा तुम्ही अल्कोहोलिक असाल की ज्याच्यामध्ये इन जनरलच डायजेस्टिव्ह ट्रॅक
आणि लिव्हर या दोन्ही गोष्टी डॅमेज झालेल्या असतात, किंवा नेहमीच्या इतर गोष्टींसारखी की तुमचा इंटेकच त्या पद्धतीचा नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी, किंवा कुकिंग मेथड रॉंग असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की खूपच कच्चंच खाता आणि त्याच्याबरोबर तेल तूप काही अवेलेबल नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे याची डिफिशियन्सी होते. तर सगळ्यात सोपे उपाय मी तुम्हाला सांगते विटॅमिन ए वाढवण्याचे. तर आपल्याकडे जो लाल भोपळा मिळतो, वर्षभर मिळतो, तर लाल भोपळा आणायचा. आठवड्याचं जे आपलं शॉपिंग असतं त्याच्यामध्ये तुम्ही 250 ग्रॅम 200 ग्रॅम लाल भोपळा आणायचा. तो स्वच्छ करून त्याचे छोटे छोटे क्यूब्स बनवून ठेवायचे. फ्रीजरमध्ये ठेवा, व्यवस्थित राहतात. आणि जेव्हा तुम्ही रोजची डाळ लावता, जेव्हा रोजचं वरण लावता, त्या वरणामध्ये रोज याचे 3-4 क्यूब्स टाकायचे. आता त्या डाळीबरोबर ते उत्तम पद्धतीनं शिजतं, उत्तम पद्धतीचं फायबर आणि विटॅमिन ए त्याच्यामध्ये ॲड होतं. आणि मग जेव्हा तुम्ही ती शिजलेली डाळ फोडणीला टाकता तेव्हा त्याच्यामध्ये तेल ॲड होतं. त्या फोडणीमुळं तुम्ही भातावर घेताना जर त्याच्याबरोबर तूप घेतलं तर ते तूप ॲड होतं. आणि अतिशय उत्तम पद्धतीनं आणि अतिशय सोप्या पद्धतीनं विटॅमिन ए आपल्या पूर्ण फॅमिलीला छान अवेलेबल होतं. लहान मुलांसाठी तुम्ही गाजराचं पराठे बनवू शकता, किंवा लाल भोपळा मॅश करून त्याच्यामध्ये दूध गूळ तूप घालून त्यांना खिरीसारखं देऊ शकता. तर ह्या सगळ्या नॉनव्हेज तर सोर्स सगळे आहेतच, पण अंड हा अतिशय उत्तम सोर्स आहे विटॅमिन एचा. आणि लाल भोपळा जो आपल्याला इझिली अवेलेबल असतो, आपल्याला उत्तम पद्धतीने तो डायजेशनला मदत करतो, त्याच्यात भरपूर फायबर असतं आणि भरपूर विटॅमिन ए असतं. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या रोजच्या फूडमध्ये जरी ॲड केल्या तरी तुम्हाला विटॅमिन ए उत्तम पद्धतीनं मिळत राहील आणि तुमची हेल्थ छान राहील. तर दिस वॉज ऑल अबाउट विटॅमिन ए. पण काळजी घ्या. बाय.